या पथनाट्याला सुरुवात करणार आहोत. हॅलो ठीक. यांनी देखील या पथनाट्यासाठी उपस्थिती द्यावी. त्याला सुरुवात करणार आहोत. सबका खानदेश हो, हम सबका खानदेश हो. हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे. कैसे करेंगे, कैसे करेंगे? धन से करेंगे, धन से करेंगे. हम सबका खानदेश हो, हम सबका खानदेश. धम्मप्रवाहात उतरूया. या पथनाट्याला आपण सुरुवात करीत आहोत. तर मी आदरणीय उपसरपंच साहेब, आदरणीय सपकाळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावीत. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. पदितेन दीपेन तमधंसिना तिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुगणं. सुगन्धिकाय वदन अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं. पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम्. अरहं सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवामि. स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो
सावक संघो संघं नमामि। बुद्धनाम धम्मनाम संघनाम बुद्धनाम स्मरूया सन्मार्ग धरूया नित्य ध्यान करूया दुःखातून तरूया आ आदर्श घेऊनी बोधिसत्वाचा अंधार मिटवू या जगताचा धम्म बीज पेरूया सन्मार्ग धरूया नित्य ध्यान करूया दुःखातून तरूया आ त्रिशरण त्रिरत्न बुद्ध धम्म संघ जीवनात श्रद्धेचे भरतात रंग जीवनी रंग भरूया सन्मार्ग धरूया नित्य ध्यान करूया दुःखातून तरूया आ नव समाजाचा पंचशील पाया अज्ञानी विश्वाची तोडी मोह माया धम्म अनुसरूया सन्मार्ग धरूया नित्य ध्यान करूया दुःखातून तरूया आ
सन्मार्ग धरूया, सन्मार्ग धरूया, नित्य ध्यान करूया, नित्य ध्यान करूया, दुःखातून तरूया, दुःखातून तरूया. बुद्ध नाम बुद्ध नाम बुद्ध नाम बुद्ध नाम ब्रह्म नाम ब्रह्मनाम ब्रह्मनाम ब्रह्मनाम, संघ नाम संघनाम संघनाम संघनाम, बुद्धनाम बुद्धनाम, धम्म नाम ब्रह्मनाम ब्रह्मनाम ब्रह्मनाम, संघनाम संघनाम, बुद्ध नाम बुद्ध नाम बुद्ध नाम बुद्ध नाम धम्म नाम धम्म नाम धम्म नाम धम्म नाम संघ नाम संघ नाम संघ नाम संघ नाम. दृश्य मनोरम मन को भाए, गीत मधुरम पंछी गाए, सूरज अपनी किरण फैलाए, सुख संवेदन देती हवाएं, दृश्य मनोरम मन को भाए, गीत मधुरम पंछी गाए, सूरज अपनी किरण फैलाए, सुख संवेदन देती हवाएं, बुद्धत्व की प्रभा जहाँ बुद्धत्व की प्रभा जहाँ, सद्धम्म के गूंजे स्वर सद्धम्म के गूंजे स्वर, बुद्धत्व की प्रभा जहाँ बुद्धत्व की प्रभा जहाँ, धम्मधरों के गूंजे स्वर धम्मधरों के गूंजे स्वर. आओ आओ आओ, खुशियाँ पाओ खुशियाँ पाओ, हमें बुलाए प्रभास्वर, प्रभास्वर प्रभास्वर, प्रभास्वर प्रभास्वर. वर्ण भेद ना जाति यहाँ वर्ण भेद ना जाति यहाँ, सभी जीवों से मैत्री होती यहाँ सभी जीवों से मैत्री होती यहाँ. आओ आओ आओ, मैत्री बढ़ाओ मैत्री बढ़ाओ, हमें बुलाए प्रभास्वर, प्रभास्वर प्रभास्वर, प्रभास्वर प्रभास्वर. ध्यान रस की आनंद खुमारी ध्यान रस की आनंद कुमारी, इंद्रिय सुख से कितनी न्यारी इंद्रिय सुख से कितनी न्यारी. आओ आओ आओ, ध्यान में नहाओ ध्यान में रहो, तुम्हें बुलाए प्रभास्वर, प्रभास्वर प्रभास्वर, प्रभास्वर प्रभास्वर. बुद्धत्व की प्रभा जहाँ बुद्धत्व की प्रभा जहाँ, सद्धम्म के गूंजे स्वर सद्धम्म के गूंजे स्वर, बुद्धत्व की प्रभा जहाँ बुद्धत्व की प्रभा जहाँ, धम्मधरों के गूंजे स्वर धम्मधरों के गूंजे स्वर. आओ आओ आओ, खुशियाँ पाओ खुशियाँ पाओ, तुम्हें बुलाए प्रभास्वर, प्रभास्वर प्रभास्वर, प्रभास्वर प्रभास्वर.
आपण इथे आलो, छान वाटलं ते गाणं. होय काका, हे गाणं आपण ऐकलं, पण प्रभासवर नेमकं आहे तरी काय हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊ आपण त्या गोष्टीचं काय. मला असं वाटतं की त्यांना विचारायला हवं आपण हे. की काय हे गाणं प्रभासवर मला ऐकायला तर खूप छान वाटलं, पण हे नेमकं आहे काय? चल ना आपण त्या सरांना विचारू, आपल्याला पण कळालं पाहिजे नेमकं आपण प्रभासवर ऐकलंय ते आहे तरी काय नक्की. जय भीम सर. जय भीम जय भीम जय भीम. आता तुम्ही जे हे गाण्यामध्ये प्रभासवर हा शब्द बोलला, हा आमच्या कानाला ऐकायला तर खूप छान वाटला, पण आम्हाला हे जाणून घ्यायचंय की हे प्रभासवर आहे काय? दादा, आम्हालाही तोच प्रसंग म्हणजे जे गाणं तुम्ही म्हटलं ना ते इतकं सुंदर आणि इतकं मनाला मोहक वाटलं, परंतु हे प्रभासवर काय आहे त्याचा निष्कर्ष आम्हाला समजून सांगा. तर नक्कीच बंधू भगिनींनो, तुम्ही प्रभासवरच ऐकलेलं आहे. बसलेल्यांनी पण ऐकलंय. प्रभासवर ऐकलं तुम्ही? आवाज नाही येत, ऐकलं नाही वाटतं. नक्कीच. तर आपण आताच प्रभासवर हे गीत ऐकलेलं आहे. तर बंधू भगिनींनो, प्रभासवर हे एक ध्यान साधना केंद्र उभारलं जाणार आहे. जे ध्यान साधना केंद्र तुमच्यासाठी असेल, आमच्यासाठी असेल, आपल्या सर्वांसाठी असेल. आज आपण बघतो की या संपूर्ण विश्वामध्ये प्रत्येक व्यक्ती हा दुःखी आहे. अनेक कुटुंब ही दुःखाने ग्रस्त आहेत, ग्रासलेले आहेत. आपण बघतो की पती पत्नीचं ऐकत नाही, पत्नी पतीचं ऐकत नाही. अहो, मुलं आईवडिलांचं तर आईवडील मुलांचं ऐकत नाही. भाऊ भाऊंचं ऐकत नाही. आम्ही चौघ भाऊ पण एकमेकांच्या घरी कधी न जाऊ. तर अशा प्रकारची परिस्थिती आपण समाजामध्ये, आपल्या गावामध्ये बघतो. आणि बंधू भगिनींनो, यातूनच दुःख निर्माण होत असतं. तर या दुःख निवारण्याचा जो काही मार्ग आहे, या दुःखातून बाहेर निघण्याचा जो काही मार्ग आहे, तो एकमेव मार्ग आपल्याला महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला आहे. आणि त्या मार्गापर्यंत आपल्या सर्वांचे उद्धार करते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला आणून ठेवलेला आहे. आपल्याला माहित आहे की 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा आपल्याला दिली. त्या दिवशी बाबासाहेबांनी एक महान असं धम्मरत्न आपणास बहाल केलेलं आहे. परंतु हे काही धम्मरत्न जे आहे ते आपण कुठेतरी ठेवून दिलेलं आहे. जर आपण हे धम्मरत्न अंगीकारलं, आचरणात आणलं, त्याला जर आपण परिधान केलं, तर नक्कीच आपण दुःखातून मुक्त होऊ शकू. जो काही सुख आपल्याला पाहिजे आहे ते सुख आपल्याला त्यातून मिळू शकतं. आणि म्हणूनच बंधू भगिनींनो, त्यासाठी प्रभासवर ध्यान साधना केंद्र हे वराडसिंग या गावी उभारलं जाणार आहे. तर बंधू भगिनींनो, या प्रभास्वराच्या भूमिपूजन प्रसंगी त्याच्या प्रचारार्थ आज अश्वघोष भुसावळ आयोजित चला धम्मप्रभात उतरूया हे एक संगीतमय पथनाट्य तुमच्या समोर सादर केले जाणार आहे. तर आपणास विनंती की आपण हृदयाचा कान करून या ठिकाणी ऐकावं आणि योग्य त्या ठिकाणी टाळ्यांचा प्रतिसाद द्यावा. धम्मदेश अपना, हम सबका एक ही सपना. अंदेश हो. धम्मदेश अपना, कौन करेगा हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे. कैसे करेंगे तन से करेंगे, मन से करेंगे, धन से करेंगे. एक दो तीन चार. सबको देंगे नया विचार, एक दो तीन चार. सबको देंगे नया विचार, एक दो तीन चार. सबको देंगे नया विचार, एक
सबको देंगे नया विचार, 1 2 3 4 सबको देंगे नया विचार, 1 2 3 4 सबको देंगे नया विचार. नाटक आलं, नाटक आलं, नाटक आलं, नाटक आलं, नाटक आलं, नाटक बघा, नाटक आलं. हम सबका एक ही सपना, खानदेश हो, धम्मदेश अपना. हम सबका एक ही सपना, खानदेश हो. धम्मदेश अपना. कौन करेगा, कौन करेगा? हम करेंगे. कैसे करेंगे, कैसे करेंगे? तन से करेंगे, मन से करेंगे, धन से करेंगे. व्हॉट्सअपला मेसेज पाठवला मी तुला, पाणी आण मला. काय म्हणते? हो. ए तेजू, काय म्हणत होती? काय पाणी आण म्हणते? मला. बिग बॉस पाहिलं का तू? किती छान दाखवते आणि ते मला तर खूप अनु, आवडतं बाई. ए बेटा पाणी आण बरं. मी नाही आणत, आगळे आले. हो. मी ना आणत राहणार. बेटा पाणी दे ना बेटा पप्पांना. तेजू, हा बोल गं मम्मी, काय म्हणते? ए, तेजू. काय नाही. हा बोला. पाणी आण. आणते थांबा थोडं, मी अर्जंट बोलते मम्मीशी. घेता तू आण बेटा पाणी. मी नाही आणणार. बोलत होती, काय नाही ते असंच. आई, ते नुसतं पाणी मागत केव्हाची होती. पाण्याची तहान लागली, पाणी पाहिजे मला. तेजस्विनी ए तेजस्विनी अगं कधीच समाधान पाणी मागतोय, दे ना त्याला पाणी. हो सासूबाई देते ना, थोडं थांबा, मी अर्जंट मम्मीशी बोलते. काय ग बाई तू सदा न कदा त्या मोबाईल वरच राहते, घराकडे लक्ष दे. हो देते ना, मी पण बोलते सासूबाई, थांबा थोडस. आधी त्याला पाणी दे बघू. हो देते. काय बाई आजकालच्या सुना त्या मोबाईल वर राहतात. हे घ्या पाणी. मुलांना पण वाट जेवायला. हो वाढते जेवायला, बसा तुम्ही पण, थांबा. बसा जेवायला, या सासूबाई तुम्ही पण जेवायला. हा आले. हो का, तिथं आणू? हा इथे आणून दे मला. हो घ्या मग जेवण. तेव्हा मग आता तुम्ही पण फोन जेवण करा. त्या युट्यूब वर इतकं सुंदर नाटक सुरू आहे बघ, सासू सुनेचं, ते असं वाटतच नाही की आता तुम्ही मला कशा म्हणत होत्या, मग आता तुम्ही पण सोडा, बघितलंय मी पण. जेवण करा मग आता. बेटा मिसा जेवण कर बेटा, मोबाईल नको पाहू. जेवण करा बेटा, मोबाईल साईडला ठेवा. बघा आता मम्माने पण ठेवला ना. मला काय म्हणताय, तुम्ही सुद्धा तर मोबाईल पाठाय. मी ऑनलाईन काम करत राहतो बेटा, कामाचं पाहतो मी. ठेवा आता, ठेवा लवकर करा जेवण. हा बोला सासूबाई. चपात्या तर सगळ्या काळ्या काळ्या झाल्या ग. सासूबाई असू द्या ना, मग चालतं ना, आता काय एवढं. मम्मीशी बोलताना जरूर गेल्या त्या. आता उद्या नको करू असं बरं का. हा नाही करणार, खाऊन घ्या आता. बघितलं का मंडळी, ही या घरची परिस्थिती नाही, ही आज घरातली परिस्थिती झालेली आहे. अहो चक्क नवरा बायकोला पाणी मागतो तर ती मेसेजने पाठवते. वा वा, कसं होत चाललंय ना आपला समाज. आणि सासूबाई सुनेला सांगते की फोन ठेव आणि स्वतःच फोन मध्ये मग्न. बघा लहान लहान मुलं, आजची तरुण पिढी, घडणारी पिढी मोबाईलच्या व्यसनी लागलेली आहे. आपले बाबासाहेब म्हणतात अंगाला शहारा येतो की नाही प्रत्येकाच्या. आपले बाबासाहेबांनी जर 18 तास अभ्यास करून आपल्याला मोबाईल घेण्याची लायकी नाही दिली असती तर काय झालं असतं आपलं. बघा विचार करा, बाबासाहेबांनी 18 तास अभ्यास केला आणि आपण 18 तास मोबाईल बघतोय. विचार करा ह्या गोष्टीचा. बाबासाहेब म्हणत होते की प्रत्येक कुटुंब सुसंस्कृत झालं पाहिजे. ही आहे आपली संस्कृती नाही. तर आपल्या मनाला सुसंस्कृत करण्यासाठी आपल्याला कुठे यावं लागेल? प्रभासवर.
प्रभास्वर ध्यान साधना केंद्रात माझ्या बुद्धान कसं जगावं जगाया शिकविलं काया वाचा मनाला जागृतीने बघाया शिकविलं करा त्वरा करा धम्म अनुसरा बुद्ध करुणेचा निर्मळी झरा करा त्वरा करा धम्म अनुसरा बुद्ध करुणेचा निर्मळी झरा धम्मबंधू आणि भगिनींनो, हे कुटुंब बदललं, तुम्ही देखील बदला. हम सबका एक ही सपना देश हो, धम्म देश अपना, हम सबका एक ही सपना देश हो, धम्म देश अपना, हम सबका एक ही सपना देश हो, धम्म देश अपना, हम सबका एक ही सपना देश हो. धम्म देश अपना. कौन करेगा कौन करेगा हम करेंगे हम करेंगे हम करेंगे. कैसे करोगे कैसे करोगे तन से करेंगे मन से करेंगे धन से करेंगे. किती पितो हा? किती पितो आणि बिचारी बाई एवढे कष्ट करते, याचं रोजचं नाटक आहे हे. काय केलं तू? मला पैसे दारू जमली माझी. किती मारतो सुद्धा बाईला. आणि कवडीचं काम धंदा करत नाही. काय बोलते तू? वाटतं की नाही जेवण? हे काय भेटला? चल मटण घेऊन ये. हे काय आणलं त्याच्यात? मटणासाठी पैसा लागतो, मी कुठून आणू पैसा काय मटणासाठी आता? दिला होता तुला. आण चल. जे दिलंय ते खायचं असेल तर खायचं जायत ना. जास्त बोलते का तू? अरे नाथ धम्माशी जोडा सोडा हो दारू सोडा जीव घेणारा हा गळफास दारू जीवनाचा 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 करते नाश 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 नाथ धम्माशी जोडा मत हमशी जोडा सोडा हो दारू सोडा सोडा ओ दारू सोडा जीव घेणारा हा गळफास जीव घेणारा हा गळफास दारू जीवनाचा 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 करते नाश 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 बघितलं बंधू आणि भगिनींनो, दारू पिऊन एखाद्या व्यक्तीची कशी अवस्था होते ते. दारू पिणारा व्यक्ती हा आपल्या घरातल्या आईचा आनंद, आपल्या बायकोचं तिची मानसिकता, आपल्या लहान मुलांची स्वप्न आणि जो वडील त्याला लहानाचा मोठा करतो त्या वडिलांची जी समाजातली प्रतिष्ठा असते तो एका दारूच्या घोटात पिऊन टाकतो. बाबासाहेब म्हणत होते, बाबासाहेबांचं
महिलांकडे खूप जास्त लक्ष होतं. त्यांना असं वाटत होतं की घरातली जर एक महिला सुधारली तर अख्खं कुटुंब सुधारतं. म्हणून ते बाबासाहेब महिलांना सांगत होते की जर तुमच्या घरामध्ये तुमचा नवरा किंवा तुमचा मुलगा दारू पिऊन आला तर त्याला घरात घेऊ नका किंवा त्याला खायला देऊ नका. जर असं केलं तर किती छान होईल ना. अशी परिस्थिती येणार नाही. म्हणून संसार सुखाचा करायचा असेल तर धर्मांतर करा. संसार सुखाचा करायचा असेल तर धर्मांतर करा. आणि हे धर्मांतर आणि हे परिवर्तन करण्यासाठी आपल्याला कुठे यावं लागेल? प्रभास्वर मध्ये, प्रभास्वर मध्ये, प्रभास्वर मध्ये. माझ्या बुद्धानं कसं जगावं जगाया शिकविलं, जगाया शिकविलं. काया वाचा मनाला आया वाचा मनाला जागृतीने जागृतीने बघाया शिकविलं. बघाया शिकविलं. करा 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 धम्म अनुसरा, धम्मानुसरा. बुद्ध करुणेचा निर्मळे झरा. बुद्ध करुणेचा निर्मळ झरा. करा त्वरा करा करा त्वरा करा धम्म अनुसरा. धम्मानुसरा. बुद्ध करुणेचा निर्मळे झरा. बुद्ध करुणेचा निर्मळ झरा. तर धम्म बंधूंनो, जर आपणापैकी कोणी असं जर कृत्य करत असेल तर आपण इथून शिकू शकता आणि बदलू शकता. हे बदलले तुम्ही देखील बदला. एक ही सपना धम्म देश अपना. हम सबका एक ही सपना धम्म देश अपना. कौन करेगा, कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे. कैसे करेंगे, कैसे करेंगे? तन से करेंगे, मन से करेंगे, धन से करेंगे. ताई, आपण पूर्ण गावभर आपल्या कार्यक्रमाच्या हस्तपत्रिका दिलेल्या आहेत. जवळच एक सुंदरसं विहार आहे. ते विहारात देऊया. त्या विहाराच्या परिसरातल्या लोकांना देऊया. चला तर जाऊया आपण. हो चालेल ना. आपण गावात दिल्या, आता विहारात पण देऊया. तर तुम्ही येताय आमच्या सोबत? अरे हे काय आहे इथे? दादा, तुम्ही हे काय करत आहात? आता आम्ही इथे बसलोय, टाइमपास करतोय. अहो दादा, ही काही टाइमपास करण्याची जागा आहे की विहार आहे? विहार. अहो ताई, आम्ही दिवसभर शेतामध्ये कामाला जातो, त्यानंतर थकून भागून येतो इथे झाडून. आता आम्ही आमचा टाइमपास करण्यासाठी इथे येतो. आम्ही आमचा दिवसभरचा हाच उपक्रम आहे. अहो दादा, पण आपण आपल्या विहारामध्ये पूजा, ध्यान साधना, पूजा वंदनेसाठी आलं पाहिजे. तुम्ही तर चक्क पत्ते खेळत आहात, ते पण आपल्या विहाराच्या परिसरात. हो, आम्ही रोजच इथे खेळतो. आम्ही रोज आल्यावरती विहाराची साफसफाई करून या ठिकाणी बसतो आणि एक निमित्ताने त्याचं एक संरक्षण पण होतं. अहो बंधूंनो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपण दर रविवारी विहारात गेलं पाहिजे. आपल्या बायको मुलांसकट आपण विहारात येऊन पूजा वंदना केली पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. पण तुम्ही तर चक्क पत्ते खेळत आहात. हो सर, आपलं बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं होतं की रोज रविवारी विहारात यायचं.
पण आम्ही रोज रविवारी नाही, आम्ही रोज येतो इथं. रोज येऊन आम्ही आमचा टाइमपास करून निघून जातो. हा कसला टाइमपास? हा असा टाइमपास नाही केला पाहिजे. आपण विहारात बसलेलो आहोत. अहो दादा, हे पॉम्पलेट आणलेले आहे, हे पॉम्पलेट घ्या तुम्ही. अहो दादा, हे पॉइंट लिहिण्यासाठी नाही दिले, हे वाचण्यासाठी दिलेले आहेत. प्लीज ते वाचा तुम्ही. काय आहे तरी काय आहे? त्यामध्ये दिलेलं आहे प्रभासौर हे ध्यान साधना केंद्र वाघूर धरणाजवळ. आपण त्या जागेचं भूमिपूजन करणार आहेत आणि त्या प्रोग्रामची जी तारीख आहे 25 फेब्रुवारी सकाळी 10:30 वाजेला. तर तुम्ही त्या ठिकाणी नक्की या. या दादा तुम्ही तिथे. हो दादा, तुम्ही येऊन तर बघा, नक्कीच तुमचा फायदा होणार आहे. अहो दादा, तुम्ही येऊन तर बघा, तुमचं जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. बरं बरं सर, मग आम्ही येऊ, नक्की येऊ. दादा, 25 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजता तुम्हाला यायचं आहे. आणि बघा, विसरू नका, आपल्या गावातील सर्व मंडळींना घेऊन या, आपल्या परिवारातील मित्रमंडळींना पण घेऊन या. नक्की या दादा. नक्की नक्की हो हो नक्की. नक्की येतो. हो हो नक्की. लोक चुकलेत वाट, लोक चुकले नाही पंचशील पाठ, नाही पंचशील पाठ, यांची दारूशीच गाठ, यांची दारूशीच गाठ, यांची जुगाराशी गाठ. यांची जुगाराशी गाठ. लोक चुकलेत वाट, लोक चुकलेत वाट, नाही पंचशील पाठ, नाही पंचशील पाठ, यांची दारूशीच गाठ, यांची दारूशीच गाठ, यांची जुगाराशी गाठ. यांची जुगाराशी गाठ. नाही स्वतःच यांना हो भान, स्वतःच यांना हो भान. काय बोलाव यांना म्हणाव, कधी धम्माची होईल जाण. 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 तर मंडळी, बघा, आपला समाज कसा व्यसनाच्या अधीन झालेला आहे. आपला किती शूरवीरांचा असा आपला इतिहास आहे. आपल्यापैकी बरेच जण आपण भीमा कोरेगावला जात असाल, जातात की नाही? भीमा कोरेगाव आपल्याला माहिती आहे की नाही? तर असल्या शूरवीरांचा आपला इतिहास आहे. आपण म्हणतो चला भीमा कोरेगाव, चला भीमा कोरेगाव. आणि बघा, इतके शूरवीर आपले पूर्वज होते असा आपला इतिहास आहे. आणि आपण काय करत आहोत? किती आपण व्यसनाच्या आपण अधीन झालेलो आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला पंचशील दिले. सर्वात आधी त्यांनी आपल्याला पंचशील दिले. त्या पंचशिलामध्ये मी दारू पिणार नाही, मी व्यसन करणार नाही, हे सुद्धा एक शील आपल्याला बाबासाहेबांनी दिलं आहे. ज्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलं, त्यांनी बलिदान दिलं, आपल्या लेकरांचा सुद्धा त्यांनी बलिदान दिलं, अशा बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म दिला. आपल्याला त्यांनी काय करावं, काय करू नये हे सांगितलं, पण तरीही आज आपण त्याचं पालन करत नाही आहोत. तर असा हा पत्ते कुटणारा, दारू पिणारा, सिगारेट ओढणारा असला समाज आपल्याला अपेक्षित होता का? कुणाला वाटेल की आपल्या घरामध्ये असली ही दारू पिणारी आणि व्यसन असणारी ही व्यक्ती असावी? आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असेल की आपला मुलगा, आपला नवरा, आपले काका, मामा, बाबा जे काही आहेत सगळे, त्यांनी ह्या व्यसनापासून मुक्त व्हावं ही आपल्या सगळ्यांना वाटत असेल. बाबासाहेबांना हा असला समाज कधीही त्यांना अपेक्षित नव्हता. ज्या बाबासाहेबांच्या डिग्र्या सांगताना बाबासाहेबांनी केवढा अभ्यास केला,
त्यांच्या डिग्र्या सांगताना आपल्या तोंडाला फेस येईल अशा डिग्र्या त्यांच्या आहेत. आपण त्यांच्या डिग्र्या एका याच्यात आपण सांगू शकणार नाही, आपल्याला तर पाठ देखील नाही. हा रात्रंदिवस एका पावाच्या तुकड्यावर राहून बाबासाहेबांनी आपल्यासाठी अभ्यास केला. बाबासाहेब जे आहेत ते इतके उच्च शिक्षित झाले, पण याचं फळ आपण काय देत आहोत? आपल्याला सुद्धा बाबासाहेबांना आपल्या चांगल्या कर्माद्वारे आपल्यालाही एक चांगला समाज निर्माण करायचा आहे की जो चांगला समाज बाबासाहेबांना अपेक्षित होता. बघा बघा यांच्याकडे बघा तुम्ही कसे अगदी मस्त होऊन ते त्यांच्या व्यसन किंवा जे काही जुगार आहे ते याच्यात त्यांना माहिती, पण हे अज्ञान त्यांच्यामध्ये आहे. त्यांना सांगायला कोणी नाही आहे की काय चांगलं आपण करावं आणि काय चांगलं करू नये. या अज्ञानातून त्यांना जर बाहेर काढायचं असेल आणि त्यांना जर चांगल्या मार्गाला आपल्याला लावायचं असेल तर आम्ही आपल्या समोर हा मैत्रीचा हात घेऊन येत आहोत. आतापर्यंत आपण जे ऐकलं प्रभास्वर प्रभास्वर प्रभास्वर, काय ऐकलं तुम्ही? प्रभास्वर प्रभास्वर प्रभास्वर. तर हे जे प्रभास्वर केंद्र आहे हे केंद्र आपल्यासाठीच आहे. तुम्ही बरेच जण इथे शाळेत गेला असाल, सगळ्यांना माहिती असेल की सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. जर असल्या ह्याच्यातून तुम्हाला सुटका करून घ्यायची असेल, आपल्या घरातील आपल्या परिवारातील लोकांना जर व्यसनाधीन करायचं असेल आणि बाबासाहेबांच्या ज्या सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गाला लावायचं असेल तर तुम्हाला सुसंगतीत यावं लागेल. आणि ही सुसंगती जर घडायची असेल तर तुम्हा सगळ्यांना कुठे यावं लागेल? प्रभास्वर यावं लागेल. प्रभास्वर प्रभास्वर ह्या केंद्रात तुम्हाला यावं लागेल. या केंद्रामध्ये जो आहे तो माणूस घडतो. बाबासाहेबांनी म्हटलंय की आपलं जीवन जे आहे ते आपलं खूप असं मोठं असलं नाही तरी चालेल, पण आपलं जीवन जे आहे ते अर्थपूर्ण असं आपलं जीवन आपलं आहे. तर असं अर्थपूर्ण आणि चांगलं जीवन जर आपलं घडायचं असेल तर आपल्याला ह्या प्रभास्वर ह्या केंद्राकडे आपल्याला यावं लागेल. तर आपल्या सगळ्यांना मी हे विनंती करते की आपण सगळ्यांनी ह्या प्रभास्वर ह्या केंद्राचा जे आता निर्माणाधीन आहे किंवा बनणार आहे त्या केंद्राकडे आणि सुसंगतीकडे आपली पावलं जी आहे ती पावलं आपण वळवली पाहिजे. माझ्या बुद्धानं कसं जगावं जगाय शिकविलं काया वाचा मनाला जागृतीने बघाया शिकविलं करा त्वरा करा धम्म अनुसरा बुद्ध करुणेचा निर्मळ झरा करा त्वरा करा धम्म अनुसरा बुद्ध करुणेचा निर्मळ झरा. धम्मबंधूंनो, हे बदललेत, आपण देखील बदला. जाणून घे धम्म जाणून घे अज्ञान हे सोडून दे हीच आहे संधी तुला. हे हे धम्म जाणून घे ज्ञान हे सोडून दे हीच आहे संधी तुला. धम्म जाणून घे आनंद या जीवनाचा जाणून घे गड्या
जीवन हे जाईल केव्हा, जीवन हे जाईल केव्हा, कळणार नाही तुला, कळणार नाही तुला. दुसऱ्याच्या आनंदामध्ये, दुसऱ्याच्या आनंदामध्ये राहणे शिकावे सदा. हे हे धम्म जाणून घे, धम्म जाणून घे, धम्म जाणून घे, धम्म जाणून घे. द्वेषाने वागू नको तू, द्वेषाने वागू नको तू, मैत्रीचा कर तू विकास, मैत्रीचा करतो विकास. करुणावान होऊन, करुणावान होऊन, मदतीचा दे तू हात, मदतीचा देतो हात. गर्वामध्ये राहू नको, गर्वामध्ये राहू नको, धोक्याची ही सूचना. हे हे धम्म जाणून घे, धम्म जाणून घे, धम्म जाणून घे, धम्म जाणून घे. जीवनाचे ते ध्येय, जीवनाचे ते ध्येय, गाठायचे आहे आम्हा. बुद्धाच्या शिकवणीने, बुद्धाच्या शिकवणीने, चालायचे आहे आम्हा. चालायचे आहे आम्हा. वाट तुझी सोडू नको, वाट तुझी सोडू नको, हेच आम्ही सांगू तुम्हा. हे हे धम्म जाणून घे, धम्म जाणून घे, धम्म जाणून घे, धम्म जाणून घे. अज्ञान हे सोडून दे, अज्ञान हे सोडून दे, हीच आहे संधी तुला. हे हे धम्म जाणून घे, 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 धम्म जाणून घे. तर धम्म बंधू आणि भगिनींनो, जर धम्म जाणून घ्यायचं असेल तर कुठे यावं लागेल? प्रभास्वर, प्रभास्वर ध्यान साधना केंद्रामध्ये आपल्याला यावं लागेल आणि धम्म शिकून घ्यावा लागेल. म्हणून तुमचं स्वागत आहे. येत्या 2024च्या 25 फेब्रुवारी या दिवशी या जागेचं भूमिपूजन समारंभ आहे. तर आपण सर्वजण, लहान मोठे सर्व या समारंभाला या आणि या आनंदामध्ये सम्मिलित व्हा. आपणा सर्वांचं स्वागत आहे. सर हे केंद्र आहे कुठे, ही जागा आहे कुठे? हे वराड शिमच्या लगत वाघूर धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, त्या रस्त्यापासून काही अंतरावर, फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती नदीच्या किनारी, वाघूर नदीच्या किनारी हे धम्मशिबिर केंद्र निर्माण होत आहे आणि त्याचं भूमिपूजन 25 फेब्रुवारी रविवार या दिवशी होणार आहे. या गावातील सर्व स्त्री पुरुष बालक बालिका आवर्जून आपल्या गावाच्या जवळ या शिबिर केंद्राचं उद्घाटन होणार आहे. आपणा सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत आहे.
खानदेश हो, हम देश अपना, हम सबका एक ही सपना, खानदेश हो, हम देश अपना, कौन करेगा, कौन करेगा, हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे, कैसे करोगे, कैसे करोगे, तन से करेंगे, मन से करेंगे, धन से करेंगे. तर हे धम्मशिबिर केंद्र आपणा सर्वांच्या मदतीने उभारलं जाणार आहे. आपल्या क्षमतेने जो काही हातभार आपण लावू शकतो तो हातभार आपण लावू शकता. दानं ददन्तु सद्धम्मो, दानं ददन्तु सद्धम्मो, दानं ददन्तु सद्धम्मो. दान पावल, दान पावल, दान पावल, दान. दान पावल, दान पावल, दान पावल, दान. दान देऊनी तुम्ही हो दादा, केलंय पुण्य महान. केलंय पुण्य महान, केलंय पुण्य महान. दान पावल, दान पावल, दान पावल, दान. दान पावल, दान पावल, दान पावल, दान. पावल, दान पावल, दान. दान पावल बुद्धाला, दान पावल बुद्धाला, दान पावल धम्माला, दान पावल धम्माला, दान पावल संघाला, दान पावल संघाला, दान पावल भीमाला. दान पावल भीमाला, धम्माच्या कामाला, धम्माच्या कामाला. दान पावल, दान पावल, दान पावल, दान. दान पावल, दान पावल, दान पावल, दान. दान पावल, दान पावल, दान पावल, दान. ऐकून घ्या हो नीट, ऐकून घ्या हो नीट, कोणी द्या हो धान्य पीठ, कोणी द्या हो धान्य पीठ, कोणी साखर तेलान मीठ, कोणी साखर तेलान मीठ, कोणी रेती सिमेंट वीट, कोणी रेती सिमेंट वीट. सहकार्याने पूर्ण होईल भीमाचं सपान. भीमाचं सपान, भीमाचं सपान. दान पावल, दान पावल, दान पावल, दान. दान पावल, दान पावल, दान पावल, दान. दान पावल.